नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वांचा शॉर्टकट बनवलेला आहे। तर मार्गदर्शक तत्व आपल्या लवकर लक्षात राहत नाही, तर चला बघूया आपण मार्गदर्शक तत्वांचा शॉर्टकट। तर बघा काय आहे, तर बघा एकूण मार्गदर्शक तत्वे कलम 36 ते 51 मध्ये आहे। तर मार्गदर्शक तत्वांचे शॉर्टकट आपण इथे बघितले। बघा शॉर्टकट कसं आहे, तर व्या म्हणजेच काय व्याख्या दिली। आता प्रत्येकाचं विश्लेषण करणार नाही, तुम्ही समजून घ्या। चला व्या इथे व्याख्या कलम 36, मार्गदर्शक तत्वे लागू कलम 37, लोककल्याणकारी राज्य निर्मिती कलम 38, लोककल्याणकारी धोरण कलम 39, ग्रामपंचायत कलम 40, शिक्षण कलम 41, प्रसूती कलम 42, वेतन कलम 43, नागरी संहिता कलम 44, त्यानंतर 6 वर्षाखालील मुलांना प्राथमिक शिक्षणाची सक्ती कलम 45, मागासवर्गीय म्हणजे थोडक्यात अनुसूचित जाती जमाती यांचं संवर्धन कलम 46, आरोग्य संवर्धन कलम 47, जनावरांचे संवर्धन म्हणजे थोडक्यात पशु पक्ष्यांचे संवर्धन कलम 48, स्मारकांचे संवर्धन 49 आणि कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ वेगळे 50 आणि शेवटी आंतरराष्ट्रीय शांतता कलम 51। अशा प्रकारे आपल्यापुढे कलम 36 ते 51 मार्गदर्शक तत्वे आहेत। तर मार्गदर्शक तत्वांचा शॉर्टकट आहे व्यामा लोदोग्रासी प्रवीण 6 एससीचे आरोग्य, जनावरांच्या स्मारकापुढे कार्यकारी मंडळ शांत झाले। अशा प्रकारचा शॉर्टकट आपण या ठिकाणी बनवलेला आहे आणि हा शॉर्टकट आपल्याला निश्चितपणे मार्गदर्शक तत्वे या घटकामध्ये बघायला मिळेल, कारण प्रत्येक कलम आणि मार्गदर्शक तत्वेच्या बाबतीमध्ये आपल्याला ते लक्षात राहत नाही, म्हणून आपण अशा पद्धतीने शॉर्टकट केलेला आहे। अशाच प्रकारचे नवनवीन शॉर्टकट बघण्यासाठी तुम्ही यश करियर अकॅडमी आणि शॉर्टकट गुरु या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, फॉलो करा। जय हिंद।